या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्युमुखी पडले। ते महापालिका उद्यान विभागात माळी या पदावर कार्यरत होते। ते मूकबधीर होते। तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाच्या देखभालीस ते कार्यरत होते। काल सकाळी हुतात्मा स्तंभ येथे झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर चढले। फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले। डोक्यास मार लागून रक्तस्राव सुरू झाला। नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडेय रुग्णालय येथे दाखल केले। त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने अखेर सायंकाळी 6च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। ते 52 वर्षांचे होते। भवारीपेठ येथे ते राहत होते। त्यांनी यापूर्वी प्राणी संग्रहालय, रूपा भवानी उद्यान येथेही सेवा बजावली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। घरातील कर्तापुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आलं आहे। कलशेट्टी कुटुंब आणि त्यांचे नातलग घाय मोकलून आक्रोश करत होते। कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी तिथे उपस्थित नागरिक करत होते। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। पुढील कार्यवाही करण्याची हमी दिली। त्यांच्या समवेत माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते। खरं तर झाडं साफ करत असताना त्याला लिफ्ट असलेली गाडी पाहिजे, म्हणजे ते जर तिथपर्यंत गाडीवर जाऊन झाडे छाटता यावं, झाडावर चढून मग जाऊन फांद्यावर उभारून जर करता झाडं छाटत असेल तर असल्या ह्या दुर्घटना होतच राहणार आहे। त्याची काळजी महानगरपालिकेने ताबडतोब घ्यावी। आज त्यांचा मृत्यू झालेला आहे अचानकपणे, आणि त्यांच्या अचानकपणे झालं तर त्यांना त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांच्या पाठीमागे 2 मुलं लहान आहेत, त्यामुळे त्यांचा प्रपंचाचा भवितव्याचा विचार महानगरपालिकेच्या वतीनं मी आमच्या साहेबांना भेटणार आहे आणि सांगणार आहे की त्यांचा विचार करायला पाहिजे। आणि त्याच्यानंतरनं त्यांनी कायम कर्मचारी असल्यामुळं त्यांच्यानंतरनं त्यांच्या घरातल्या कर्मचारी नोकरी पाहणार। मी बसवराज कलशेट्टी, माझा भाऊ प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हा सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये सफाई कर्मचारी माळी म्हणून तो कर्तव्यावर आज सकाळी असताना त्या कामाच्या ठिकाणी हुतात्मा स्तंभ, बलिदान चौक, सोलापूर, तुळजापूर वेस या ठिकाणी कामावर असताना वाढलेल्या झाडाच्या फांद्या छटाईचं काम करत असताना त्यांनी खाली पडला। त्यात मुकामार लागून मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, पोटाला लागलेला आहे, पायाला लागलेला आहे। अशा जखमी अवस्थेमध्ये तिथल्या स्थानिक नागरिक आशिष गायकवाड याने मार्कंडेय रुग्णालय सोलापूर या ठिकाणी त्याला दाखल केलं आणि उपचार चालू असतानाच त्याची 5:30च्या दरम्यान प्राणज्योत मालवलेली आहे। आणि अशा या बिकट प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक 1 पवारसाहेब आणि महापालिकेचे दुसरे अधिकारी मुलानी साहेब यांनी या ठिकाणी मार्कंडेय रुग्णालयात भेट दिली व त्यांनी प्रभुराज कलशेट्टीच्या 2 मुलांपैकी त्याच्या पत्नीला आम्ही सर्व जे काही महापालिकेचे कायदेशीर प्रक्रियेतनं जे काही मदत करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं। फक्त या ठिकाणी एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की या प्रभुराज कलशेट्टीच्या कुटुंबियांना महापालिकेनं वाऱ्यावर न सोडता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत करावी आणि स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आमचे मित्र बाळासाहेब आळसंदे यांनी घटनेचं त्यांना संपूर्णतः माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरनं आश्वस्त केलं की मी कलशेट्टी कुटुंबियाच्या पाठीशी आहे। अशा प्रकारचं त्यांनी व्हॉट्सअपद्वारे संदेश आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। महापालिकेचे उद्यान विभागातील कर्मचारी प्रभुराज कलशेट्टी यांचं कर्तव्यावर असताना दुर्घटना होऊन, अपघात होऊन त्यांचं मयत झालेलं आहे। यामुळं कलशेट्टी कुटुंबियाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। महापालिकेच्या नियमानुसार
कर्तव्यावर मयत झाल्यामुळं त्यांना ताबडतोब 10 लाखाची वैद्यकीय मदत आणि त्यांच्या एका मुलास अनुकंपा या नियमाखाली सेवेत घेण्याची लेखी हमी महापालिकेने द्यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। अन्यथा वीरशैव व्हिजन या आमच्या संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या समोर एक मोठं आंदोलन आम्ही उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेत आहोत। तरी याची दखल मनपा प्रशासनाने घेऊन कलशेट्टी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही आमची मागणी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।